आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि महाशिवरात्रीच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला गेला असताना नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झालेल्या या कार्यक्रमाबद्दल मी आपणा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते। आणि आपल्याही गावात शिवरात्री निमित्त कार्यक्रम असताना या मोदी विकास रथाच्या आगमनासाठी आपण एवढ्या संख्येने प्रतिसाद दिलात त्याबद्दल उपस्थित प्रत्येकाचे मी मनापासून आभार व्यक्त करते। आज या ठिकाणी प्रस्तावित करत असताना चक्रेश पाटलांनी उल्लेख केल्याप्रमाणे या मोदी विकास रथाच्या निमित्ताने पहिल्यांदाच या बनाळी नगरीला भेट देण्याचा मला योग आला। या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व स्वर्गीय बाबासाहेब पाटील बनाळीकरजी ज्यांनी या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि ज्यांच्या नावाने हा तालुका ओळखला जातो असे बनाळी गावाची ताकद आहे, वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं। आणि त्याचबरोबर हा धर्माबाद तालुका म्हणजे पूर्वी बिलोली तालुक्यातून वेगळा झालेला हा तालुका आहे। आणि बिलोली तालुक्यामध्ये असताना बिलोली तालुक्याच्या पंचायत समितीच्या पहिल्या सभापती म्हणून गंगादेवीजी केसराळेताई बनाळीकर साहेबांच्या कन्या त्यांना त्या तालुक्याच्या पहिल्या महिला सभापती बनण्याचा योग आला, भाग्य मिळालं। वाटतं हेही आपल्या बनाळी गावाचं एक विशेषत्व आहे। जरी आज पहिल्यांदा या गावामध्ये येण्याचा योग आला असला तरी सबंध तालुक्यामध्ये एक प्रतिष्ठित गाव, एक अतिशय राजकीय वारसा लाभलेला असं मोठं गाव म्हणून बनाळीची ख्याती पूर्वीपासूनच माझ्यापर्यंतही पोहोचलेली आणि या सबंध परिसरात आणि जिल्ह्यात देखील पोहोचलेली आहे। आज या मोदी विकास रथाच्या निमित्ताने आपल्या गावातील नागरिकांशी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संवाद साधावा आणि गेल्या 4.5 ते 5 वर्षांच्या काळात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेल्या विविध विकास कामांबद्दल आपल्याशी चर्चा साधावी या उद्दिष्टातून आज आम्ही आपल्या समोर दाखल झालो। येणाऱ्या 1 महिन्याच्या काळामध्ये तुम्हा आम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करायचं आणि या देशाचं नेतृत्व करण्याची संधी आपण कुणाला देणार हा अतिशय महत्त्वाचा निर्णय तुम्हा आम्हाला घ्यायचा आहे। आपल्या समोर या पथनाट्याच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात राबविल्या गेलेल्या अनेक जनकल्याणकारी योजनांचा उल्लेख झाला आणि गेल्या 5 वर्षांच्या काळामध्ये प्रत्येक सामान्य नागरिकाने जनसामान्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या या योजनांचा लाभ घेतलेला आहे। आपल्या मोदी सरकारच्या काळामध्ये प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची कामं झालेली आहेत असं माझं मत आहे। 2014 साली या देशामध्ये एक प्रचंड परिवर्तनाची लाट आहे आणि विकासाच्या दृष्टीने मागे पडलेला सामान्य नागरिक, भ्रष्टाचाराला कंटाळलेला सामान्य नागरिक अशा प्रत्येक नागरिकाला या देशामध्ये परिवर्तन हवं होतं आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी प्रचंड ताकद उभा करण्याचं काम या देशातील नागरिकांनी केलं आणि संपूर्ण बहुमताने भारतीय जनता पक्षाचं केंद्रामध्ये शासन स्थापित झालं। आणि या मोदी सरकारच्या काळात आपण प्रत्येकाने हे पाहिलेलं आहे, हे अनुभवलेलं आहे। या देशातील सर्वसामान्य माणसाचा विकास व्हायचा असतो
आमच्या ग्रामीण भागामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर या देशातला भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, भ्रष्टाचाराचा बिमोड झाला पाहिजे, या उद्दिष्टातून मोदी सरकारने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। विकासाच्या अनेक योजना राबवित असताना सर्वसामान्य माणसाला डोक्यावर पक्क छत उभं राहावं म्हणून राबविण्यात आलेली प्रधानमंत्री आवास योजना, आमच्या गावातील महिलेला चूल पेटवण्यापेक्षा गॅस पेटवण्याचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून राबविण्यात आलेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आमच्या कुटुंबांचा, आमच्या गावाचा स्वच्छतेच्या, आरोग्याच्या विषयी अतिशय महत्त्वाची असणारी स्वच्छ भारत अभियानाची शौचालयाची बांधकाम योजना, आमच्या वंचित घरांपर्यंत, वंचित गल्ल्यांपर्यंत आम्हाला विजेचं कनेक्शन पोहोचवता यावं, मीटरचं कनेक्शन देता यावं म्हणून राबविण्यात आलेली सौभाग्य योजना, अशा प्रत्येक परिवर्तनशील योजनेच्या माध्यमातून या देशाच्या सर्वसामान्य कुटुंबांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचा आणि प्रत्येक कुटुंबाचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न मोदी सरकारच्या काळात झालेला आपण पाहिलेला आहे। आणि या प्रत्येक योजनांचा लाभ आमच्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे। या देशामध्ये जनकल्याणकारी योजना पूर्वीही राबविल्या जायच्या, पण त्याचा लाभ आमच्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतो का हे पाहण्याची खात्री करणारी आणि प्रत्येक योजनेचा लाभ आमच्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मधल्या दलालांना, मधल्या मध्यस्थांना बाजूला करून सर्वसामान्य नागरिकाची लूट थांबवणारी अशी प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून थेट आमच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर लाभाच्या योजनेचा रुपया ना रुपया पाठवण्याची या मोदी सरकारच्या काळात झालेली कामं आपण पाहिलेली आहेत। आज या देशामध्ये शेतीच्या क्षेत्रात असेल, उद्योगाच्या क्षेत्रात असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं आहे। आमच्या तरुणांच्या हाती असेल, आमच्या महिलांच्या हाती असेल, आमच्या शेतकऱ्यांच्या हाती असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या प्रगतीला चालना दिली गेलेली आहे। या 5 वर्षांच्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीचा बदल झालेला आपण पाहिलेला।